नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7:12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। शाहूवाडी तालुक्यामध्ये शिक्षकांच्या 203 रिक्त पदांमुळे प्राथमिक शिक्षणाचा स्तर खालावलाय। ग्रामीण भागातील गरीब मुलांच्या शिक्षणाला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे शिक्षकांची रिक्त पदं तातडीने भरण्याची मागणी पालक वर्गातून होतीये। शाहूवाडी तालुक्यात 131 महसुली गावं, 250 वाड्या वस्त्यावर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या 263 शाळा कार्यरत आहेत। त्यामध्ये 13,337 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। त्यासाठी 829 शिक्षकांची पदं मंजूर आहेत। त्यापैकी 194 शिक्षकांची पदं रिक्त आहेत। त्यामुळे पहिली ते 7वीच्या वर्गासाठी एकच शिक्षक आहे। शिक्षक नसल्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा बोजवार उडालाय। शिक्षकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी 23 केंद्र प्रमुखांची पदं मंजूर आहेत। त्यापैकी 19 पदं ही रिक्त आहेत। 6 विस्तार अधिकारी आवश्यक असताना 4 पदं रिक्त आहेत। पदवीधर शिक्षकांची 77 पदं रिक्त आहेत, तर उपशिक्षकांची 117 पदं आणि मुख्याध्यापकांच्या 9 जागा रिक्त आहेत। शिक्षक नाहीत आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारीही नसल्यामुळे अनेक शिक्षक 12 वाजता शाळेत जातात। डोंगर कपारीत असलेल्या शाळेत तर शिक्षक जातच नाहीत। पंचायत समिती मलकापूर बाजारपेठेत फिरत असल्याचं आढळलंय। शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणारी समिती कागदावरच आहे। एकीकडे लोकप्रतिनिधी आणि शिक्षकांची मुलं इंग्रजी शाळेत शिकतात। त्यामुळे गरीब मुलांच्या शिक्षणाचे 3:13 वाजले तरी कुणाला त्याची काळजी नसल्याचं दिसून येत आहे। शासनानं शाहूवाडी तालुक्यातील शिक्षकांची रिक्त पदं तातडीनं भरण्याची मागणी होतीये। बी न्यूजसाठी शाहूवाडीहून राजाराम कांबळे। कुटुंबातील नात्यांमध्ये कोरडेपणा येत असताना एकीकडे जन्मदात्या आईबाबांना वृद्धाश्रमात ठेवण्याचं प्रमाण वाढलं असताना दुसरीकडे आईवडिलांना देवासमान मानून त्यांची सेवा करणारी मुलंही आपण पाहतो। याच परंपरेतील कागल तालुक्यातील उंदरवाडी इथल्या एका मुलानं आईच्या निधनानंतर तिची पालखीतून अंत्ययात्रा काढत आईवडिलांचं स्थान देवाप्रमाणे असल्याचं दाखवून दिलंय। आईवर निस्सीम प्रेम करणाऱ्या या मुलाच्या कृतीची चर्चा सर्वत्र सुरू आहे। उंदरवाडी इथल्या श्रीमती भागीरथी शिवाजी पाटील यांचं 82व्या वर्षी निधन झालं। आईनं केलेल्या अपार कष्ट आणि संस्कारांमुळेच आपण घडल्याची जाणीव मुलगा मारुती यांना होती। त्यामुळे त्यांनी उतारवयात आईच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या। तिची मनोभावे देखभाल आणि सेवा केली। आईचा शेवटचा प्रवासही वेगळ्या पद्धतीनं व्हावा या हेतूनं मारुती यांनी तिच्यासाठी 1 वर्षापूर्वी पालखी बनवून ठेवली होती। भागीरथी यांच्या निधनानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात आणि पालखीतून आईची अंत्ययात्रा मारुती पाटील यांनी काढली। ग्रामस्थ मोठ्या संख्येनं अंत्ययात्रेत सहभागी झाले होते। मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर मारुती यांनी नातेवाईकांना बोलावून आईचं पाद्यपूजन कार्यक्रम आणि स्नेहभोजन असा सोहळा केला होता। तिच्या सर्व इच्छा पूर्ण केल्याचं मारुती यांनी सांगितलं। ज्या आईनं आम्हाला जन्म दिला, ज्या आईमुळे आम्ही घडलो, त्या आईच्या उपकाराची परतफेड करण्यासाठी आज समाजात ज्या आईवडिलांना ज्या प्रकारे हे केलं जातं, वृद्धाश्रमात ठेवलं जातं, त्यासाठी एक संदेश जावा यासाठी आज आम्ही हा सोहळा सर्व कुटुंबाने एकत्रितपणे आज आईची अंत्ययात्रा एक वेगळ्या पद्धतीने काढून समाजासाठी एक आदर्श ठेवण्यासाठी आम्ही आज हा उपक्रम पार पाडला। भागीरथी या उंदरवाडी गावच्या सरपंच अनिता पाटील यांच्या सासू आणि मारुती पाटील यांच्या मातोश्री होत्या। दरम्यान या आगळ्या वेगळ्या अंत्ययात्रेची चर्चा परिसरात सुरू आहे। केंद्र शासनाच्या माझी माती माझा देश अभियानाअंतर्गत इचलकरंजी महापालिकेच्या वतीनं पंचप्राण शपथ घेण्याचा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिव्यासोबत सेल्फी घेण्यासाठी महापालिकेसमोर गर्दी केली होती। केंद्र शासनाच्या आझादी का अमृत महोत्सव अभियानाअंतर्गत माझी माती माझा देश हा उपक्रम देशभर साजरा केला जातोय। या अंतर्गत इचलकरंजी महापालिकेच्या वतीनंही विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। क्रांतीदिनी महापालिकेच्या प्रांगणात आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त तैमूर मुल्लाणी, मूल्य निर्धारक कर संकलन अधिकारी सोमनाथ आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचप्राण शपथ घेण्याचा उपक्रम झाला। दीप प्रज्वलित करून त्यासोबत सेल्फी घेण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती। यावेळी सहाय्यक आयुक्त केतन गुजर, प्राथमिक शिक्षण प्रशासन अधिकारी अभयकुमार बिरंगे, कामगार अधिकारी विजय राजापुरे, जल अभियंता सुभाष देशपांडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी, बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या।
गडिंग्लज तालुक्यातील सामानगडाला ऐतिहासिक महत्त्व आहे। या स्थळाचं जतन संवर्धन करावं आणि सामानगडचे किल्लेदार मुंजाप्पा कदम यांच्या समाधी स्थळासह गावातील शिवकालीन तोफ परिसराचं सुशोभीकरण करण्याचा निर्णय नवकुडच्या ग्रामसभेत घेण्यात आला। आमदार फंड आणि 15व्या वित्त आयोगाच्या निधीमधून ही कामं केली जाणार आहेत अशी माहिती नवकुडचे सरपंच शुक्राचार्य चौथे यांनी दिली। गडिंग्लज तालुक्यातील सामानगडला वेगळं ऐतिहासिक महत्त्व आहे। 12व्या शतकात राजा भोज यांनी या किल्ल्याचं बांधकाम केलं होतं। याच किल्ल्यावर 1854 मध्ये भारतातील पहिला स्वातंत्र्य संग्राम झाला होता। या स्वातंत्र्य संग्राम चळवळीचे किल्लेदार मुंजाप्पा कदम होते। त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी मुंजाप्पा कदम समाधीस्थळ सुशोभीकरणासाठी 25 लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती नवकुडचे सरपंच शुक्राचार्य चौथे यांनी दिली। सध्या शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी कृषी विभागामार्फत तर आरोग्य विभागामार्फत दर आठवड्याला ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतलं जात आहे। गावात महिला बचत गट सुरू करून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्यात आलेत असंही सरपंच चौथे यांनी सांगितलं। आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखा हत्तरकी, पंचायत समितीच्या माजी सभापती रुपाली कांबळे यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी भरघोस निधी मिळाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। ग्रामसेवक विजय जाधव यांनी विविध कामाचा आढावा घेतला। विद्यामंदिर नवकुड शाळेचे मुख्याध्यापक देवरकर यांनीही मनोगत व्यक्त केलं। या ग्रामसभेला उपसरपंच रेखा सरदेसाई, देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष शुक्राचार्य चव्हाण, कार्याध्यक्ष श्रीकांत गुरव यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त जिजाऊ बाल मंदिरानं सादर केलेल्या ऐतिहासिक नाटिकेमुळे मुलांमध्ये देशप्रेमाची ज्योत तेवत राहील असं मत सन्मती विचार मंचचे संस्थापक सुरेश चौगुले यांनी व्यक्त केलं। मजले इथल्या जिजाऊ बाल विकास मंदिरमध्ये आयोजित क्रांती दिन कार्यक्रमात ते बोलत होते। हातकणंगले तालुक्यातील मजले इथल्या सृजनशक्ती फाउंडेशन संचलित जिजाऊ बाल मंदिरच्या वतीनं ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त शूरवीर महात्म्यांच्या नाटिकेचं सादरीकरण करण्यात आलं। यावेळी बोलताना सन्मती विचार मंचचे संस्थापक सुरेश चौगुले म्हणाले, जिजाऊ शाळेची मुलं खरोखरच रत्न आहेत। त्यांनी आज नाटिकेद्वारे सादर केलेली देशभक्ती निश्चितच इथल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये चिरंतन तेवत राहील आणि त्यातून भविष्यात देशाचे सुसंस्कारित आणि स्वाभिमानी नागरिक घडतील अशी अपेक्षा व्यक्त केली। कार्यक्रमाचा हेतू मुख्याध्यापिका नैना पाटील यांनी स्पष्ट केला। यानंतर विविध स्पर्धेत विजय मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्वातंत्र्य सैनिकांची वेशभूषा करून उपस्थितांची वाहवा मिळवली। यावेळी मजलेच्या माजी सरपंच ललिता पाटील, कुंभोजचे उपसरपंच अजित देवमारे, शांतीनाथ पाटील, देशभूषण मगदूम, श्वेता चौगुले यांनी मनोगत व्यक्त केली। या कार्यक्रमाला संस्थेचे SD पाटील, अमरजित बनगर, सुहास खाडे यांच्यासह पालक, ग्रामस्थ, शिक्षक उपस्थित होते। याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा 7/12चं बातमीपत्र। आजचा दिवस खूप खास आहे। हा सोहळा आहे आपली प्रिय नाती आणखी घट्ट करण्याचा। बसा। हा क्षण आहे कौतुकाचा। हे तुला आणि हे तुमच्यासाठी। अहो आता हे कशाला हवं होतं? बघा तरी। ताई तुमचा एकुलता एक जावई आहे ना, मग एक काम करा, आमच्याकडचे राजेशचे डिझाईन घेऊन जा आणि मग बघा। पण नक्की आवडेल ना त्यांना? अरे वा, किती भारी आहे। मान आहे तो तुमचा। या अधिक मासात करूया कौतुक जावयाचं, जपूया सुख लेकीचं। राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध। हिरा मोती मिठाई वाले, विविध प्रकारच्या मिठाईंचा गोडवा वाढलाय, कारण आपल्या पेठ वडगाव मध्येच हिरा मोती मिठाई वाले यांनी मोठं दुकान थाटलंय। इथे मिळते दूध, तूप, दुधाची मिठाई, बंगाली मिठाई, साजूक तुपातील मिठाई, खव्याची असंख्य प्रकारची मिठाई आणि ड्राय फ्रुट्स, नमकीनची फुल व्हरायटी, चिवडा, लाडू, जिलेबी, मैसूर पाक असो अथवा काजू कतली किंवा बालुशाही। एक वेळ खाल तर नक्कीच पुन्हा पुन्हा याल। चौधरी बंधू यांचे हिरा मोती मिठाई वाले, पत्ता गणेश मंदिर जवळ, कोल्हापूर रोड, पेठ वडगाव। संपर्क 9730 54 90 99। पारंपरिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी इचलकरंजीमधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने
तयार आणि ऑर्डरप्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स. प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स. तसंच 5,000च्या सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट. तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1 व 2, नदीवेस नाका, राजवाडा रोड, इचलकरंजी. संपर्क 7755 05 39 83. अच्युतं केशवं रामनारायणं. दैनंदिन जीवन जगत असताना सणवार येतात जातात, ऋतू येतात जातात. अशातच एक थोर व्यक्ती आपल्या घरातील सांगत येते, अरे यंदा अधिक मास महिना आलाय हा. तर मग तेव्हा लहान मुलं लगेचच विचारतात, अरे हे 12 महिने आम्हाला माहिती आहेत, मग अधिक मास हा आला कुठून? नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर. बी चॅनल आपणासाठी श्रावण अधिक मास महात्म्य हा कार्यक्रम घेऊन येत आहे. तेव्हा पाहायला विसरू नका, रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त बी चॅनलवर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड. थिंक सिल्वर, थिंक राजेश. राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोअर्समध्ये उपलब्ध. बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. इचलकरंजी इथल्या माहेश्वरी संस्कृती ग्रुपच्या वतीनं नृसिंहवाडीत अधिक मास दानसेवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अधिक श्रावण महिन्याचं औचित्य साधून 42 ब्राह्मण दाम्पत्यांना ग्रुपतर्फे विविध वस्तूंचं अधिक वाण देण्यात आलं. तसंच ब्राह्मण भोजनाचं आयोजनही करण्यात आलं होतं. नृसिंहवाडी इथल्या वासुदेव मंगल कार्यालयात अधिक मासानिमित्त विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी 42 ब्राह्मण दाम्पत्यांना ग्रुपच्या वतीनं अधिक वाण देण्यात आलं. शास्त्रानुसार अधिक महिन्यात दानधर्म केल्यानं अधिक पुण्य प्राप्त होतं. तसंच समाजातील सर्व उपेक्षित लोकांना समृद्धी, उत्तम आरोग्य लाभावं आणि सुखशांती निर्माण व्हावी या उद्देशानं अधिक महिन्यात धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. माहेश्वरी सांस्कृतिक ग्रुपच्या वतीनं या महिन्यात महामृत्युंजय हवन, विष्णू याग, सामूहिक हनुमान चालीसा पठण, 1008 तुलसी अर्चना, गोपूजन अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केल्याचं माहेश्वरी संस्कृती ग्रुपच्या अध्यक्षा कविता डाळ्या यांनी सांगितलं. वृक्षारोपण, रुग्णांना औषध वाटप, आरोग्य शिबिर, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप, शैक्षणिक मदत, अनाथाश्रमातील मुलांना साहित्य वाटप, अन्नदान सेवा अशा विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजनही ग्रुपतर्फे करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. एका गरजू मुलीच्या विवाहासाठी आवश्यक ते संपूर्ण साहित्य ग्रुपच्या वतीनं देण्यात आल्याचंही कविता डाळ्या यांनी स्पष्ट केलं. यावेळी ग्रुपच्या सचिव इंद्रा हेडा, कोषाध्यक्षा सुजाता जाजू, सर्व प्रोजेक्ट प्रमुख, ग्रुपच्या सदस्या उपस्थित होत्या. पन्हाळा तालुक्यातील कोलोली इथं ग्रामपंचायतीच्या वतीनं शहीद जवानांच्या शिलाफलकाचं उद्घाटन आणि माजी सैनिकांचा सत्कार सोहळा पार पडला. क्रांती दिनानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधीजींनी करो या मरोची घोषणा दिली. स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिलं. त्यामुळे 9 ऑगस्ट हा दिवस क्रांती दिवस म्हणून ओळखला जातो. त्यानिमित्त पन्हाळा तालुक्यातील कोलोली ग्रामपंचायतीच्या वतीनं गावातील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. तसंच स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या वीर जवानांच्या शिलाफलकाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी सरपंच पवित्रा कांबळे, उपसरपंच प्रकाश पाटील, विकास पाटील, कोलोली प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम खांडेकर, हायस्कूलचे मुख्याध्यापक अरुण काळे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि माजी सैनिक उपस्थित होते. शाहूवाडीत पुरोगामी पक्ष आणि विविध संघटनांच्या वतीनं शहीद स्तंभाला अभिवादन करण्यात आलं. 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन झालं. 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या आणि कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या शाहूवाडी पंचायत समितीच्या प्रांगणातील शहीद स्तंभाला पुरोगामी पक्ष आणि विविध संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. शहीदांच्या बलिदानाला अनेक वक्त्यांनी उजाळा दिला. यावेळी भाई भरत पाटील, राजू मगदूम, सुदाम कांबळे, अनिल कांबळे, राजू देशमाने, प्रकाश कांबळे, नामदेव पाटील, हनुमंत कवळे, प्राध्यापक शिवाजी पाटील, अशोक परीट, विजय कांबळे, महादेव वडर, सुनील कांबळे यांच्यासह पुरोगामी कार्यकर्ते उपस्थित होते. करवी तालुक्यातील गाडेगोंडवाडी इथं मेरी मिट्टी मेरा देश अभियान राबवण्यात येत आहे. यावेळी माजी सैनिक पांडुरंग मेटील आणि सरपंच केराबाई वरुटे यांच्या हस्ते शिलाफलकाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी पंचप्राण शपथ, वीरांना वंदन, वसुधा वंदन असे कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
माझी माती माझा देश या अभियानाअंतर्गत करवीर तालुक्यातील गाडेगोंडवाडी इथं विविध कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापिका माया भिसे यांनी केलं. उपसरपंच शुभांगी मिठारी यांनी शासनाच्या परिपत्रकाचं वाचन केलं. दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिलाफलकाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर पंचप्राण शपथ, वसुधा वंदन, स्वातंत्र्य सैनिक वीरांना वंदन असे उपक्रम राबवण्यात आले. यावेळी उपसरपंच शुभांगी मिठारी, विशाल यादव, सायली मेटील, बाबासाहेब देवकर, दत्तात्रय मुळीक, महादेव पाटील, मेघना मेटील, संभाजी मेटील, अब्दुल मुल्लाणी, ग्रामसेवक MB तिवले, शामराव चौगले, संग्राम मेटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. एका शेतकऱ्याला कर्जापोटी मिळालेल्या सवलतीची रक्कम वारंवार मागणी करूनही दिलेली नाही. हातकणंगले तालुक्यातील अंबप-इथल्या वारणा सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप तोडकर यांनी याबाबत फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी कृष्णा संभा नायकवडी यांनी केलाय. तोडकर यांनी ही रक्कम तातडीनं द्यावी, अन्यथा 15 ऑगस्ट रोजी हातकणंगले इथल्या उपनिबंधक कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा नायकवडी यांनी दिलाय. हातकणंगले तालुक्यातील अंबप इथल्या आमदार विनय कोरे वारणा सहकारी पाणीपुरवठा संस्थेनं अंबप इथल्या कृष्णा संभा नायकवडी या शेतकऱ्याची शेतजमीन स्टेट बँकेकडे तारण ठेवून 3.5 लाख रुपये कर्ज घेतलं होतं. पण गेल्या 10 वर्षात या शेतकऱ्याला पाणी मिळालं नसल्यानं कर्ज फेडता आलं नाही. त्यामुळे कर्ज 9 लाख रुपयांवर गेल्यानं वसुलीसाठी बँकेकडून तगादाही सुरू होता. अखेर नायकवडी यांनी मुंबईच्या स्टेट बँकेतील मुख्य कार्यालयात जाऊन एकरकमी 4.5 लाख रुपये भरले. त्यावेळी नायकवडी यांना कर्जाला 50% सवलत मिळाली. सवलतीची ही रक्कम कर्जदार पाणीपुरवठा संस्थेच्या खात्यावर जमा झाली. त्यानंतर नायकवडी यांनी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप तोडकर यांच्याकडे या रकमेची मागणी केली होती. मात्र तोडकर यांनी ही रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप नायकवडी यांनी केलाय. या प्रकरणाबाबत हातकणंगले उपनिबंधक कार्यालयात चर्चा झाल्यानंतर संस्थेच्या वतीनं चेअरमन प्रदीप तोडकर यांनी 6 महिन्यात 2,70,000 रुपये देण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं. पण 1 वर्ष होऊनही रक्कम मिळाली नसल्यानं कृष्णा नायकवडी, अक्काताई नायकवडी, सुभाष नायकवडी आणि हनुमान नायकवडी यांनी 15 ऑगस्टला हातकणंगले इथल्या उपनिबंधक कार्यालयासमोर सहकुटुंब आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय. या संदर्भात मी एवढा इशारा देतो की 15 ऑगस्ट 2023च्या आत मला जर रक्कम रुपये संस्थेने मान्य केल्याप्रमाणे 2,70,000 नाही दिली तर मी सामूहिक आत्मदहन दिवसभरात कुठेही किंवा स्वतःच्या घरी करीत आहे. या संदर्भात माझ्या किंवा माझ्या कुटुंबाला कोणालाही इजा, मानसिक किंवा शारीरिक इजा झाल्यास त्याला सर्वस्वी श्री प्रदीप निळकंठ तोडकर व सर्व संस्थेचे संचालक, त्यांच्या संस्थेचे सर्व संचालक हे जबाबदार राहतील. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.